हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल KM गुरुकुलम. आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण हॅड बीन आणि मेन वर्ब फॉर्मला ING प्रत्यय लावून सेंटेन्सेस कसे बनतात ते पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. जेव्हा भूतकाळामध्ये जेव्हा पास्टमध्ये किंवा भूतकाळामध्ये एखादी क्रिया आपण करत आलेलो होतो हे आपल्याला सांगायचं आहे, त्यावेळेला हॅड बीन. आणि जेव्हा पास्टमध्ये किंवा भूतकाळामध्ये एखादी क्रिया आपण करत आलेलो होतो हे आपल्याला सांगायचं आहे, त्यावेळेला हॅड बीन. आणि मेन जे क्रियापद आहे त्याला आणि मूळ जे क्रियापद आहे, जेव्हा पास्टमध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये एखादी क्रिया आपण करत आलेलो होतो हे आपल्याला सांगायचं आहे, त्यावेळेला वापरायचं आहे हॅड बीन. आणि मूळ क्रियापदाला ING प्रत्यय म्हणजेच V4 वापरायचं आहे. आय हॅड बीन स्टडीइंग, मी अभ्यास करत आलेली होती. आणि निगेटिव्ह आय हॅड बीन स्टडीइंग, मी अभ्यास करत आलेली होते. आणि निगेटिव्ह हॅड नॉट यूज करून बनवायचं आहे. आय हॅड नॉट बीन स्टडीइंग, मी अभ्यास करत आलेली नव्हते. हॅड आय बीन स्टडीइंग, प्रश्न करताना हॅड वाक्याच्या सुरुवातीला, नंतर सब्जेक्ट म्हणजेच करता, बीन आणि लास्ट येणार आहे V4 म्हणजेच मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. मी अभ्यास करत आलेली होते का, किंवा हॅड ही बीन स्टडीइंग, तो अभ्यास करत आलेला होता का. हॅड नॉट आय बीन स्टडीइंग, हॅड नॉट आय बीन स्टडीइंग, मी अभ्यास करत आलेली नव्हते का. ही हॅड बीन स्टडीइंग, तो अभ्यास करत आलेला होता. ही हॅड नॉट बीन स्टडीइंग, तो अभ्यास करत आलेला नव्हता. आणि प्रश्न, हॅड ही बीन स्टडीइंग, तो अभ्यास करत आलेला होता का. नकारार्थी प्रश्न, हॅडंट ही बीन स्टडीइंग, तो अभ्यास करत आलेला नव्हता का. आय हॅड बीन टेलिंग, मी सांगत आलेली होते. आय हॅड बीन टेलिंग, मी सांगत आलेली होते. ही हॅड बीन टेलिंग, इथे सगळ्यांसाठीच हॅड वापरायचं आहे. ही शी इट असेल किंवा सर्व जे करता यामध्ये सर्वांसाठीच आपण हॅड वापरणार आहोत. ही शी इट साठी सुद्धा आपल्याला हॅडच वापरायचं आहे. आय हॅड बीन टेलिंग, मी सांगत होते. शी हॅड बीन टेलिंग, ती सांगत आले. आय हॅड बीन टेलिंग, मी सांगत आलेली होते. ही हॅड बीन टेलिंग, तो सांगत आलेला होता. शी हॅड बीन टेलिंग, ती सांगत आलेली होती. आणि निगेटिव्ह, आय हॅड नॉट बीन टेलिंग, मी सांगत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन टेलिंग, तो सांगत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन टेलिंग, ती सांगत आलेली नव्हती. यू हॅड नॉट बीन टेलिंग, तू सांगत आलेला नव्हता किंवा तुम्ही सांगत आलेले नव्हते. दे हॅड नॉट बीन टेलिंग, ते सांगत आलेले नव्हते. वी हॅड नॉट बीन टेलिंग, आम्ही सांगत आलेलो नव्हतो. आणि प्रश्न करताना हॅड करायचं आहे वाक्याच्या सुरुवातीला. हॅड आय बीन टेलिंग. आणि जेव्हा होकारार्थी प्रश्न करतो त्यावेळेला हॅड वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे. उर्वरित भाग जसाच्या तसा. हॅड आय बीन टेलिंग, मी सांगत आलेले होते का. आणि जेव्हा निगेटिव्ह करतो तेव्हा हॅड नॉट वाक्याच्या सुरुवातीला, उर्वरित भाग जसाच्या तसा. हॅड नॉट आय बीन टेलिंग, मी सांगत आलेली नव्हते का. आय हॅड बीन रिपीटिंग. आय हॅड बीन स्टार्टिंग, मी सुरुवात करत आलेले होते. ही हॅड बीन स्टार्टिंग, तो सुरुवात करत आलेला होता. शी हॅड बीन स्टार्टिंग, ती सुरुवात करत आलेली होती. यू हॅड बीन स्टार्टिंग, तू सुरुवात करत आलेला होता. दे हॅड बीन स्टार्टिंग, ते सुरुवात करत आलेले होते. आणि निगेटिव्ह, आय हॅड नॉट बीन स्टार्टिंग, मी सुरुवात करत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन स्टार्टिंग, तो सुरुवात करत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन स्टार्टिंग, ती सुरुवात करत आलेली नव्हती. आणि प्रश्न, हॅड आय बीन स्टार्टिंग. आणि प्रश्न,
हॅड आय बीन स्टार्टिंग मी सुरुवात करत आलेले होते का? हॅड शी बीन स्टार्टिंग ती सुरुवात करत आलेली होती का? हॅड ही बीन स्टार्टिंग तो सुरुवात करत आलेला होता का? आणि निगेटिव्ह हॅडंट हॅडंट आय बीन स्टार्टिंग मी सुरुवात करत आलेले नव्हते का? हॅडंट हॅडंट ही बीन स्टार्टिंग तो सुरुवात करत आलेला नव्हता का? हॅडंट शी बीन स्टार्टिंग ती सुरुवात करत आलेली नव्हती का? आय हॅड बीन लर्निंग मी शिकत आलेले होते. आय हॅड बीन लर्निंग मी शिकत आलेले होते. ही हॅड बीन लर्निंग तो शिकत आलेला होता. शी हॅड बीन लर्निंग ती शिकत आलेली होती. दे हॅड बीन लर्निंग ते शिकत आलेले होते. निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन लर्निंग मी शिकत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन लर्निंग तो शिकत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन लर्निंग ती शिकत आलेली नव्हती. आणि प्रश्न हॅड आय बीन लर्निंग मी शिकत आलेले होते का? हॅड ही बीन लर्निंग तो शिकत आलेला होता का? आणि निगेटिव्ह प्रश्न हॅडंट आय बीन लर्निंग मी शिकत आलेले नव्हते का? हॅडंट ही बीन लर्निंग तो शिकत आलेला नव्हता का? आय हॅड बीन निग्लेक्टिंग मी दुर्लक्ष करत आलेले होते. आरू आरू दरवाजा बंद कर ना, आवाज किती येतोय. क्षितिज दरवाजा बंद कर बेटा, 5च मिनिट राहिले. आय हॅड बीन निग्लेक्टिंग मी दुर्लक्ष करत आलेले होते. ही हॅड बीन निग्लेक्टिंग तो दुर्लक्ष करत आलेला होता. शी हॅड बीन निग्लेक्टिंग ती दुर्लक्ष करत आलेली होती. दे हॅड बीन निग्लेक्टिंग ते दुर्लक्ष करत आलेले होते. आणि निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन निग्लेक्टिंग मी दुर्लक्ष करत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन निग्लेक्टिंग तो दुर्लक्ष करत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन निग्लेक्टिंग ती दुर्लक्ष करत आलेली नव्हती. आणि प्रश्न हॅड आय बीन निग्लेक्टिंग हॅड वाक्याच्या सुरुवातीला आणि उर्वरित भाग जसाच्या तसा. हॅड आय बीन निग्लेक्टिंग मी दुर्लक्ष करत आलेले होते का? हॅड ही बीन निग्लेक्टिंग तो दुर्लक्ष करत आलेला होता का? हॅड शी बीन निग्लेक्टिंग ती दुर्लक्ष करत आलेली होती का? आणि होकारार्थी प्रश्न हॅड वाक्याच्या सुरुवातीला उर्वरित भाग जसाच्या तसा. हॅड आय बीन निग्लेक्टिंग मी दुर्लक्ष करत आलेली होते का? हॅड ही बीन निग्लेक्टिंग तो दुर्लक्ष करत आलेला होता का? हॅड शी बीन निग्लेक्टिंग ती दुर्लक्ष करत आलेली होती का? आणि नकारार्थी प्रश्न करताना हॅड नॉट वाक्याच्या सुरुवातीला आणि उर्वरित भाग जसाच्या तसा. हॅडंट आय बीन निग्लेक्टिंग मी दुर्लक्ष करत आलेले नव्हते का? हॅडंट ही बीन निग्लेक्टिंग तो दुर्लक्ष करत आलेला नव्हता का? हॅडंट वी बीन निग्लेक्टिंग आम्ही दुर्लक्ष करत आलेलो नव्हतो का? हॅडंट दे बीन निग्लेक्टिंग ते दुर्लक्ष करत आलेले नव्हते का? आय हॅव बीन ऍक्सेप्टिंग मी स्वीकारत आलेले होते. ही हॅड बीन ऍक्सेप्टिंग तो स्वीकारत आलेला होता. शी हॅड बीन ऍक्सेप्टिंग ती स्वीकारत आलेली होती. आणि निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन ऍक्सेप्टिंग मी स्वीकारत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन ऍक्सेप्टिंग तो स्वीकारत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन ऍक्सेप्टिंग ती स्वीकारत आलेली नव्हती. आणि प्रश्न तयार करताना हॅड येणार आहे वाक्याच्या सुरुवातीला. हॅड आय बीन ऍक्सेप्टिंग मी स्वीकारत आलेले होते का? हॅड ही बीन ऍक्सेप्टिंग तो स्वीकारत आलेला होता का? नेक्स्ट आय हॅड बीन वेटिंग मी वाट पाहत आलेली होते. ही हॅड बीन वेटिंग तो वाट पाहत आलेला होता. शी हॅड बीन वेटिंग ती वाट पाहत आलेली होती. दे हॅड बीन वेटिंग ते वाट पाहत आलेले होते. निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन वेटिंग मी वाट पाहत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन वेटिंग तो वाट पाहत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन वेटिंग ती वाट पाहत आलेली नव्हती. प्रश्न तयार करताना हॅड व्हायचा आहे वाक्याच्या सुरुवातीला आणि उर्वरित भाग जसाच्या तसा. हॅड आय बीन वेटिंग मी वाट पाहत आलेली होती का? हॅड ही बीन वेटिंग तो वाट पाहत आलेला होता का? हॅड शी बीन वेटिंग ती वाट पाहत आलेली होती का? हॅड यू बीन वेटिंग तू वाट पाहत आलेला होता. हॅड यू बीन वेटिंग तू वाट पाहत आलेला होता का? आणि अनेक वचन असेल तर तुम्ही वाट पाहत आलेला होता का? आणि नकारार्थी प्रश्न करताना हॅड नॉट घ्यायचा आहे वाक्याच्या सुरुवातीला आणि उर्वरित भाग जसाच्या तसा. हॅडंट आय बीन वेटिंग मी वाट पाहत आलेले नव्हते का? हॅडंट ही बीन वेटिंग
हॅडंट आय बीन वेटिंग, मी वाट पाहत आलेले नव्हते का. हॅडंट ही बीन वेटिंग, तो वाट पाहत आलेला नव्हता का. हॅडंट दे बीन वेटिंग, ते वाट पाहत आलेले नव्हते का. हॅडंट वी बीन वेटिंग, आम्ही वाट पाहत आलेलो नव्हतो का. आय हॅड बीन सेविंग, मी बचत करत आलेले होते. ही हॅड बीन वेटिंग, तो बचत करत आलेला होता. शी हॅड बीन वेटिंग. हॅलो. काही नाही, बोला ना. चालू आहे. हा हा हा, ते मंगळसूत्र आणायला उद्या जाऊयात ना आपण. बघ ते आज जमलं तर मी तुम्हाला सांगते. उरकलं माझं तर सांगते. ते कापसेल ऑनला पण एक सेल लागलेला आहे, तिथेही जाऊन येऊ आपण. हा, म्हणजे पाहून तर येऊ. हो का, स्वयंपाक नाही ना झाला अजून. ग्रीन्स मध्ये म्हणजे. हा 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 हा. ते केएसबी चौक म्हणून आहे कुठे, तिकडचे चिंचवड नाही का हो, त्या साईडला आहे. हा, नाही तिथं काही घ्यायचं नाही, फक्त एक चक्कर मारायची जाता जाता की काय आहे. हा. हो हो. किती वाजले आता? 10:30. आवरलं. हा. नाही एवढं नको उशीर. हा, किती वेळ? कारण ऊन होईल. ऊन ऊन होईल, खूप ऊन होईल. हा चालेल, ठीक. किती. हा, हलवायचं नाही बाळा, ते त्याचं सगळं बिघडतं, हलतो तो गदा गदा. तो हे करायला लावतो. आय हॅड बीन. कुठे चाललं होतं माझं, मी विसरले. आय हॅड बीन सेविंग, मी बचत करत आलेले होते. ही हॅड बीन सेविंग, तो बचत करत आलेला होता. शी हॅड बीन सेविंग, ती बचत करत आलेली होती. निगेटिव्ह. आय हॅड नॉट बीन सेविंग, मी बचत करत आलेली नव्हते. ही हॅड नॉट बीन सेविंग, तो बचत करत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन सेविंग, ती बचत करत आलेली नव्हती. आय हॅड बीन ट्राईंग, मी प्रयत्न करत आलेले होते. ही हॅड बीन ट्राईंग, तो प्रयत्न करत आलेला होता. शी हॅड बीन ट्राईंग, ती प्रयत्न करत आलेली होती. दे हॅड बीन ट्राईंग, ते प्रयत्न करत आलेले होते. निगेटिव्ह. आय हॅड नॉट बीन ट्राईंग, मी प्रयत्न करत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन ट्राईंग, तो प्रयत्न करत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन ट्राईंग, ती प्रयत्न करत आलेली नव्हती. आणि प्रश्न. हॅड आय बीन ट्राईंग, मी प्रयत्न करत आलेले होते का. हॅड ही बीन ट्राईंग, तो प्रयत्न करत आलेला होता का. हॅड शी बीन ट्राईंग, ती प्रयत्न करत आलेली होती का. आणि नकारार्थी प्रश्न करताना हॅड नॉट वाक्याच्या सुरुवातीला. हॅडंट आय बीन ट्राईंग, मी प्रयत्न करत आलेले नव्हते का. हॅडंट ही बीन ट्राईंग, तो प्रयत्न करत आलेला नव्हता का. हॅडंट शी बीन ट्राईंग, ती प्रयत्न करत आलेली नव्हती का. आय हॅड बीन सजेस्टिंग, मी सुचवत आलेले होते. ही हॅड बीन सजेस्टिंग, तो सुचवत आलेला होता. शी हॅड बीन सजेस्टिंग, ती सुचवत आलेली होती. वी हॅव बीन सजेस्टिंग, आम्ही सुचवत आलेलो होतो. दे हॅव बीन सजेस्टिंग, ते सुचवत आलेले होते. निगेटिव्ह. आय हॅड नॉट बीन सजेस्टिंग आणि निगेटिव्ह. आय हॅड नॉट बीन सजेस्टिंग, मी सुचवत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन सजेस्टिंग, तो सुचवत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन सजेस्टिंग, ती सुचवत आलेली नव्हती. आणि प्रश्न करताना हॅड घेणार आहोत वाक्याच्या सुरुवातीला. हॅड आय बीन सजेस्टिंग, मी सुचवत आलेले होते का. हॅड ही बीन सजेस्टिंग, तो सुचवत आलेला होता का.
हॅड शी बीन सजेस्टिंग ती सुचवत आलेली होती का? आय हॅड बीन हेल्पिंग मी मदत करत आलेली होते. ही हॅड बीन हेल्पिंग तो मदत करत आलेला होता. शी हॅड बीन हेल्पिंग ती मदत करत आलेली होती. दे हॅड बीन हेल्पिंग ते मदत करत आलेले होते. निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन हेल्पिंग मी मदत करत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन हेल्पिंग तो मदत करत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन हेल्पिंग ती मदत करत आलेली नव्हती. दे हॅड नॉट बीन हेल्पिंग ते मदत करत आलेले नव्हते. वी हॅड नॉट बीन हेल्पिंग आम्ही मदत करत आलेलो नव्हतो. आणि प्रश्न हॅड आय बीन हेल्पिंग मी मदत करत आलेली होती का? आणि प्रश्न करताना हॅड वाक्याच्या सुरुवातीला हॅड आय बीन हेल्पिंग मी मदत करत आलेली होती का? हॅड ही बीन हेल्पिंग तो मदत करत आलेला होता का? हॅड वी बीन हेल्पिंग आम्ही मदत करत आलेलो होतो का? आय हॅड बीन स्टेईंग मी राहत आलेली होते. ही हॅड बीन स्टेईंग तो राहत आलेला होता. शी हॅड बीन स्टेईंग ती राहत आलेली होती. दे हॅड बीन स्टेईंग ते राहत आलेले होते. वी हॅड बीन स्टेईंग आम्ही राहत आलेलो होतो. निगेटिव्ह आय हॅड आणि निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन स्टेईंग मी राहत आलेली नव्हते. ही हॅड नॉट बीन स्टेईंग तो राहत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन स्टेईंग ती राहत आलेली नव्हती. दे हॅड नॉट बीन स्टेईंग ते राहत आलेले नव्हते. वी हॅड नॉट बीन स्टेईंग आम्ही राहत आलेलो नव्हतो. आणि प्रश्न हॅड आय बीन स्टेईंग मी राहत आलेले होते का? हॅड ही बीन स्टेईंग तो राहत आलेला होता का? हॅड शी बीन स्टेईंग ती राहत आलेली होती का? नकारार्थी प्रश्न हॅड नॉट आय बीन स्टेईंग किंवा हॅड नॉट आय बीन स्टेईंग मी राहत आलेली नव्हते का? हॅडंट ही बीन स्टेईंग तो राहत आलेला नव्हता का? अँड लास्ट वन आय हॅड बीन आस्किंग. अँड लास्ट वन आय हॅड बीन आस्किंग मी विचारत आलेली होते. ही हॅड बीन आस्किंग तो विचारत आलेला होता. शी हॅड बीन आस्किंग ती विचारत आलेली होती. दे हॅड बीन आस्किंग ते विचारत आलेले होते. वी हॅड बीन आस्किंग आम्ही विचारत आलेलो होतो. निगेटिव्ह आय हॅड आणि निगेटिव्ह आय हॅड नॉट आणि निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन आस्किंग मी विचारत आलेले नव्हते. ही हॅड नॉट बीन आस्किंग तो विचारत आलेला नव्हता. शी हॅड नॉट बीन आस्किंग ती विचारत आलेली नव्हती. यू हॅड नॉट बीन आस्किंग तू विचारत आलेला नव्हता. दे हॅड नॉट बीन आस्किंग ते विचारत आलेले नव्हते. प्रश्न हॅड आय बीन आस्किंग मी विचारत आलेले होते का? हॅड ही बीन आस्किंग तो विचारत आलेला होता का? हॅड शी बीन आस्किंग ती विचारत आलेली होती का? हॅड दे बीन आस्किंग ते विचारत आलेले होते का? नकारार्थी प्रश्न हॅड नॉट आय बीन आस्किंग मी विचारत आलेले नव्हते का? हॅड नॉट ही बीन आस्किंग तो विचारत आलेला नव्हता का? हॅड नॉट शी बीन आस्किंग. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण हॅड नॉट आणि V4 म्हणजेच मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लावून कशा प्रकारचे सेंटेन्सेस बनतात ते पाहिले. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.